श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे की आपण खूप देवपूजा करत असतो आणि देवपूजा किंवा देवदेव करून सुद्धा आपल्याला काही चुका अशा केल्या जातात आपल्या हातून की आपल्याला त्या देवपूजेचं जे असतं ते फलप्राप्तीही मिळत नाही, किंवा आपण जी काही सेवा उपासना करत असतो त्या उपासनेचं फळ आपल्याला मिळत नाही। तर अशा कोणत्या चुका असतात की ते आपण करत असतो। आता मागे मी जे व्हिडिओ टाकले तर आपली वागणूक किंवा आपले विचार, आपले आचार जे असतात ते जर आपण व्यवस्थित ठेवले किंवा स्वामींविषयी आपले जे विचार असतात, जो विश्वास असतो तो आपण ठेवला तर नक्कीच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते। याविषयी मी ते व्हिडिओ टाकलेले आहेत, पण बऱ्याच लोकांना तरीसुद्धा मला रिप्लाय आला की ताई, यामध्ये सेवा तू सांगितलीच नाही किंवा काय चूक असावी की त्यामुळे आपल्याला फळ मिळत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये आपण कोणत्या अशा चुका करत असतो की ज्या चुका आपण केल्यामुळे की आपल्याला आपण केलेल्या देवपूजेचं फळ मिळत नाही। आपण केलेले संकल्पयुक्त सेवा असू द्या, आपण केलेल्या कोणत्याही सेवा असू द्यात, तर त्या सेवांचं फलप्राप्तीही मिळत नाही। तर आपल्या अशा कोणत्या चुका असतात ते जाणून घेऊ, आणि नक्कीच तुम्ही जर ह्या चुका करत असणार तर आजपासून बंद करा असं नक्कीच सांगेल। तर सर्वप्रथम पहिली चूक म्हणजे कोणती, तर बघा, आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये इष्टदेव जे असतात त्यांची पूजा होणं खूप आवश्यक आहे। आता इष्टदेवता म्हणजेच कोणते देव, आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने आपण कुलदेवी असते त्यांचा आपण मान सन्मान करतो, पूजा करतो, सगळ्या काही गोष्टी करतो। कुलदेव असतात तर कुलदेवांची पूजा करतो। मात्र इष्टदेव म्हणजे कोणते, जसंच की बघा, आता आपण मानतो एखादी देवता आपण मानत असतो किंवा त्या देवतेची आपण आराधना उपासना करत असतो आपल्या घरामध्ये। आता माझ्या घरामध्ये जर मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर श्री स्वामी समर्थ महाराज हे जे आहेत हे इष्टदैवत म्हणून आहेत। ठीक आहे, कुलदेव हे वेगळे, इष्टदेव हे वेगळे, ग्रामदेव हे वेगळे असतात। ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तर इष्टदेव जे आहेत जे वंश परंपरागत जर आपल्या घरात असतील इष्टदेव तुमचे, तर ते बघा आधी, आणि बघितल्यानंतर जर तुमचे इष्टदेव तुम्हाला माहिती असतील तर त्यांचा फोटो, मूर्ती किंवा जे काही असेल ते आपल्या घरात असावंच, फोटो किंवा मूर्ती, पण त्यांची उपासना, त्यांचा मंत्र जप आपल्या घरात होणं, आपल्या मुखातून होणं हे खूप आवश्यक आहे। आणि तुम्ही जर म्हणाल की ताई, आता स्वामी समर्थ महाराज माझे इष्टदेव आहेत, पण बऱ्याच ठिकाणी बघा दुसरे सुद्धा असतात, कोणी कोणी गजानन महाराज जे असतात त्यांना मानत असतात, कोणी कोणी दत्त महाराजांची भक्ती करत असतात, म्हणजे वेगवेगळे। ठीक आहे, मी म्हणणार नाही की मी जे सांगते तेच तुमचे पण असावेत, वेगवेगळे असतात। गजानन महाराजांचा मंत्र असतो गणगण गणात बोले, दत्त महाराजांचा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा श्री गुरुदेव दत्त, किंवा बीज मंत्र आहे। तर हे जे मंत्र असतात ही उपासना आपल्या घरात होणं खूप महत्त्वाची ठरत असते। तुमचे इष्टदेव जे असतील तुमच्या घरात त्या इष्टदेवांची उपासना आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे, तेव्हा आपल्याला केलेल्या सेवेचं फलप्राप्तीही मिळत असते। म्हणजे आपल्यासोबत बघा, आपण ज्या पद्धतीने कुलदेवता यांचा आशीर्वाद, पितरांचा आशीर्वाद असतो, त्या पद्धतीने गुरु म्हणजे आपले इष्टदेव जे असतात त्यांचा सुद्धा कृपाशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं ठरतं। आणि नुसता फोटो मूर्ती ठेवून फायदा नाही, तर त्यांची उपासना आपल्या घरात करणं खूप महत्त्वाचं आहे। आपले आईवडील जे इष्टदैवत मानत असतील, आपल्या घरात असतील, त्या देवांची तुम्ही उपासना करायची। ठीक आहे, या पद्धतीने करा। त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल, आपण जेव्हा आपल्या घरात येतो तेव्हा आपल्या घराच्या बाहेर काय असतात, तर नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या खेचून घेण्याचं काम एक वस्तू करत असते, आणि ती वस्तू म्हणजेच काय, तर चप्पल आपण बघा बऱ्याच ठिकाणी, माझ्यापासून तुमच्यापर्यंत, आपण चप्पल कधीच, जी हिंदू संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे तिथे चप्पल कधीच आपण घराच्या मध्ये काढत नाही, घराच्या उंबरठ्याच्या बाहेर काढत असतो, बरोबर। तर उंबरठ्याच्या बाहेर आपण चपला काढत असतो आणि तिथे नकारात्मकता साचलेली असते। आता आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो की नकारात्मकता किंवा आपल्या घरातून दरिद्रीपणा, माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी ते गोष्ट तिथे रोखत असते। ते कशा प्रकारे, तुटलेल्या चपला ज्या असतात त्या, किंवा ज्या चप्पल असतात त्या उलट्या जर असतील, तर उलटी चप्पल जर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा दिसली, उलट्या किंवा पालथ्या बोलल्या जातात, त्या चपला कधीही ठेवू नका, म्हणजे उलट्या ठेवू नका, या पद्धतीने करा। बघा, आपले पूर्वीचे लोक होते, आपली आई, आपली आजी, तर माझ्या तरी लक्षात आहे की उलटी चप्पल दिसली ना मग आजी लगेच, म्हणजे त्याचं कारण का तुम्ही असं करतात किंवा काय, ते काय बोलायचे, आपलं सगळं उलटं होऊन जाईल, ते सर्वसाधारण असं आपल्याला उत्तर द्यायचे ते। ठीक आहे, तर याचं कारण हेच असतं की चप्पल जी असते ती कधीही उलटी नसावी, आपल्या घराच्या बाहेर ती शिधीच काढावी, हे लक्षात ठेवा। मुलांनाही सांगा, लहान मुलं असतील त्यांना आपण आत्तापासूनच वळण लावा। दुसरंच म्हणजे पाहुणे जे असतात ते,
आता पाहुणे आल्यानंतर बऱ्याच लोकांचं कसं वाक्य असतं, बापरे आता आम्हाला बाहेर जायचं होतं आणि अचानकपणे जर कोणी आलं तर आपलं मन कुठेतरी नाराज होतं की बापरे हे आले मग आता आपलं जाणं होणार नाही, किंवा मन दुःखी होतं. तर तिथे दुःखी होऊ द्यायचं नाही. अतिथी म्हणजे काय? आता अतिथी देवो भव आपण म्हणतो, अतिथी हे देवाचे समान आहेत आणि अतिथी म्हणजे तिथी न बघून आलेले जे असतात अचानकपणे, ते म्हणजे देवाचे स्वरूप असतात. आणि केव्हा पण तुमच्या घरात अतिथी आले तर ते देवाच्या रूपात समजा. कधीही येऊ द्या, तुमचं जरी भले काम असेल पण त्यांना बघून तुम्हाला आनंदच व्हायला पाहिजे असं मन तुमचं निर्माण करायचं आहे. जरी तुमचं काम आहे तरीसुद्धा त्यांना पाणी चहा द्या, त्यांना सांगा बसा, काही अर्जंट काम असेल नंतर जा, पण असं म्हणजे कंटाळल्यावानी करू नका, असं अवश्य मी तुम्हाला इथे सांगेल. म्हणून अतिथी समान असतात. त्यांचं जर आपण जरी त्यांना कळत नाही किंवा कुणाला कळत नाही, पण आपलं मन आपल्याला माहिती असतं की आपलं मन काय उद्गार काढत असतं मधून. म्हणून आपल्याला मन स्वच्छ ठेवायचं आहे अतिथींविषयी, तेव्हाच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते, केलेलं सेवेचं फलप्राप्ती आपल्याला मिळत असते. आणि पुढचंच म्हणजे बघा, आपल्या घरात लहान मुलं असतात किंवा लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे, जसं आपल्याला शिकवलेलं आहे तसंच पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला शिकवायचं आहे. तेच म्हणजे काय, चपाती किंवा भाकरी जे असतात किंवा आपण जो घास घेत असतो बघा, तो कधी घेताना पूर्णच्या पूर्ण आपल्या हातात घेऊन डायरेक्ट खायचा आहे. किंवा काही लोकांना कशी सवय असते, मोठ्यापासून लहानपर्यंत बऱ्याच लोकांना बघतो आपण, कुठलाही घास घेतला ना, पापड असो किंवा कुठलाही घास असतो ना, तो असा म्हणजे ते कुडतडून खातात, असं हातात घेतात आणि कुडतडून खातात. तर ही सवय चुकीची आहे. कधी हे खाऊ नका किंवा अशा गोष्टी करू नका. त्याने सुद्धा जी माता लक्ष्मी स्वरूप म्हणजे अन्नपूर्णा मातेचा तिथे अपमान होत असतो, असं मी थोडक्यात तुम्हाला सांगेल. आणि हे जरी तुम्हाला खोटं वाटत असेल तर जुन्या काळात जा. आपल्या वेळी ज्या गोष्टी आपल्याला शिकवण्यात आलेल्या आहेत त्यावेळी आपण कधी कुडतडून खाल्लेलं आहे का हे आठवा आपण. कारण आपले मुलं जर खात असतील त्यांना आत्ताच आपण सांगायचं आहे या सवयी चुकीच्या आहेत, याने सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रीपणा येत असतो. माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता ज्या घरामध्ये एक साथ वास करतात त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही. आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचा असा प्रकारे अपमान होत असेल तर तिथे टिकणारच नाही, माता लक्ष्मी पण नाही, अन्नपूर्णा पण थांबणार नाही. म्हणून ह्या गोष्टी किंवा ही चूक करू नका, आपल्या मुलांना पण आपण शिकवायचं आहे. दुसरंच म्हणजे तुम्हाला सांगेल, कचरा आणि आपल्या घरामध्ये जे भंगार वस्तू असतात त्या कधीही साठवू नका. बऱ्याच लोकांना महिलांना सवय असते, हा डबा आला, पार्सलचे डबे आणले की ठेव, हे डबे आणले की ठेव, ते डबे आणले की ठेव. किंवा तुटलेल्या बघा डिश असतात, स्टीलच्या असू द्या कुठल्याही डिश असू द्या, जरी तडा पडलेले भांडे असते ते सुद्धा तुम्ही ठेवू नका. कप असतील त्यांच्या दांड्या तुटलेल्या आहेत असे कप ठेवू नका. किंवा त्यांना कोचे पडलेले असं बघ, तुटलेले फुटलेले थोडे थोडे असतात तडा गेलेले, ते सुद्धा ठेवू नका. तर अशा वस्तू ज्या असतात त्या कधीच आपल्या घरात ठेवू नका. ते दरिद्रीपणाचं लक्षण आहे. माता लक्ष्मी तिथे कधीच वास करणार नाही. तसेच तुम्हाला सांगेल, कचरा जो असतो, कचऱ्यावाली बाई आली तर ठीक आहे, नाही आली तर बऱ्याच महिला काय करतात, आज नाही उद्या येईल तर गाठोड्या बांधून बांधून ठेवतात कचरा. तर असं करू नका. रोजच्या रोज कचरा नाही शक्य झालं आज तर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो कचरा आपल्या घरातून जायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करणार तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी या वास करते, सुख समृद्धी नांदेल. म्हणून ही सवय आपण लावून घ्यायची. त्यापुढचं मी तुम्हाला सांगेल, घरामध्ये आपल्या घरात सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आणि सूर्यास्त होतो तेव्हा, ह्या दोघीही वेळा आपलं घर हे स्वच्छ नीटनेटकं असावं. आपल्या घरामध्ये दिवा हा प्रज्वलित व्हायलाच पाहिजे. धूप, दीप, अगरबत्ती काही असू द्या, सुवासिक अगरबत्ती आपण लावायचीच आहे. दिवा या गोष्टी करायच्या आहेत. आणि अजून एक सांगेल, यावेळी देवपूजा केलेलं कधीही सुखसमृद्धी नांदते. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात. आपल्या घरातील सेवा उपासना केलेली ही देवांपर्यंत पोचत असते. मात्र याउलट जर तुमच्या घरामध्ये अशी चूक घडत असेल की आपल्या घरामध्ये बरेच लोक लोळत आहेत किंवा झोपलेले आहेत यावेळी, तर तुमच्या घरात कधीच सुख समृद्धी नांदत नाही. हा ठीक आहे, आपण मान्य करतो, एखादी व्यक्ती जर नाईट ड्युटी करून आलेला असेल, उशिरा थोडा उठत असेल तर ती गोष्ट वेगळी, तो कारण रात्री जागलेला असतो त्यामुळे. पण जे काही कामच नाही, कोणाला कामच नाही तरीसुद्धा लोळत पडलेलं आहे, तो मस्त उठतोय. महिलासुद्धा बऱ्याचशा महिला आपण बघत असतो की उशिरा उठतो, 7:30-8ला उठतो. बऱ्याच महिलांना सवयी असतात, तर असं करू नका. घरातली लक्ष्मी तुम्ही आहेत तर हे लक्षात ठेवा. जेव्हा माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर राहावा असं आपल्याला वाटत असेल तर कधीही संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी कधीच आपल्या घरामध्ये कुणीही झोपू नका.
झोपणार नाही पण लोळूसुद्धा नका. आपण बऱ्याच लोकांना सवय असते, मी झोपत नाही लोळतोय पण लोळतसुद्धा नाही. जो माता लक्ष्मीचा घरात प्रवेश व्हायचा वेळ असतो सकाळी आणि संध्याकाळचा जो आपला वेळ असतो 6:30 7:30 पावणे 8चा दरम्यानचा, यावेळी आपल्या घरात कोणी लोळणार नाही, झोपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या पद्धतीने या चुका आपल्या घरामध्ये करायच्या नाहीत. तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये बघा प्रामुख्याने या गोष्टी बघा आपल्या घरातील जे किचन असतं हे नीटनेटकं स्वच्छ असावं. कुणी कोणत्याही वेळी येऊ द्या, ठीक आहे, आपला रोजचा जो स्वयंपाकाचा पसारा असतो जेवण बनवायचा ती गोष्ट वेगळी, पण नीटनेटका असावा. कोणी आल्यानंतर आपल्या घरामध्ये त्याला प्रसन्न वाटेल अशा पद्धतीने आपण ठेवावा. बेसिंगमध्ये कधीही उष्टे भांडे ठेवू नका, खरकटे भांडे ठेवू नका आणि रात्रीसुद्धा ठेवू नका. रात्री कधीच खरकटे भांडे भरून बेसिंगमध्ये ठेवू नका. असं केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्ही कितीही सेवा करा, कितीही जप करा, कितीही तप करा, कितीही काही संकल्पयुक्त सेवा करा, माता लक्ष्मीच्या तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा कुठलीही सेवा करा संकल्पयुक्त, तुमच्या घरात जर अशा चुका घडत असतील तर तुम्हाला सांगेल हे दरिद्रीचे लक्षण आहेत. हे माता लक्ष्मी न वास करता अलक्ष्मी तुमच्या घरात वास करत असते, ठीक आहे. आणि जर तुम्ही या सवयी बदलवल्या नाही तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, कितीही देवदेव करा, तुमच्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी या वास करणार नाही. ज्या ठिकाणी आपले कष्ट भरपूर असतात, कष्टाला नशिबाची साथ, माता लक्ष्मीची साथ तुम्हाला हवी असेल तर या गोष्टींच्या सवयी म्हणजे चांगल्या सवयी लागणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या सवयी म्हणजेच काय, माता लक्ष्मीला आवडत असतात या गोष्टी, म्हणून या आपल्याला करायच्या असतात. तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत असतात. माता लक्ष्मी या चंचल रूपात आहेत, हे लक्षात घ्या. चंचल आहे, जिथे त्यांचा वास राहील तिथे कशाचीच कमी पडत नाही. पण मात्र या गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील तर माता लक्ष्मी एका क्षणात निघून जातील. केव्हा राजाचा रंक आणि रंकचा राजा होतं हे कुणालाच कळत नाही. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या नित्यनियमाच्या जीवनामध्ये या सवयी करून घ्यायच्या आहेत. आणि कितीही देव करा, नंतर तुमच्या घरात कधीच माता लक्ष्मी या वास करणार नाहीत अशा सवयी असतील तर या पद्धतीने आपण या सवयी आपल्या शरीराला लावून घ्यायच्या आहेत. चांगल्या सवयी लावल्याने नक्कीच आपलं चांगलं होत असतं. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.